तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी बाळाचा विचार करावा अशी आजीची आणि मामांची इच्छा असते। आजीला वाटत असतं की आता माझं वय झालंय, त्याच्या आधी अर्णव ईश्वरीचं बाळ मी जर माझ्या मांडीवरती खेळवलं असतं, त्याला घरामध्ये रांगताना बघितलं असतं तर मी डोळे मिटायला मोकळे। कारण आजीचा अर्णववरती खूपच जास्त जीव असतो आणि त्याचं बाळ जर आजीला बघता आलं असतं, परतुंड त्याचं तोंड बघता आलं असतं तर आजीला बरं वाटलं असतं। त्यामुळे आजीने आपली मनातली इच्छा अर्णवसमोर बोलून दाखवलेली असते आणि त्यानंतर प्रेक्षकांनो ही गोष्ट ईश्वरीपर्यंत पोचते की आता अर्णव आणि घरातले लोक बाळाबद्दल बोलतायत। म्हणजे अर्णव सरांना बाळाबद्दल विचार करायचा आहे का? म्हणूनच त्यांनी बॉडी चेकअप वगैरे करून घेतले आणि मला सुद्धा करायला सांगितले। आता ही अर्णवची सवय असते, त्याच्या रुटीनचा तो भाग असतो की दरवर्षी किंवा 6 महिन्यांनी संपूर्ण बॉडी चेकअप करून घ्यायचा, जेणेकरून आपण आपल्या आजारांकडे दुर्लक्ष करत असतो। कधी बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरांकडे लगेच जात नाही आणि मग ते आजार असं वाढत जातं। त्यामुळे बॉडी चेकअप केल्यानंतर, सगळे रिपोर्ट केल्यानंतर जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला कळतं। म्हणून अर्णवने इथे रिपोर्ट करायला सांगितलेले असतात। पण ईश्वरीला वाटतं की अर्णवसुद्धा बाळाचा विचार करतोय आणि म्हणून तो बॉडी चेकअप करतोय। तेव्हा ईश्वरीने ठरवलेलं असतं की नाही, बाळाचा विचार तर करायचाच आहे, तिला पण बाळ हवं आहे, पण जोपर्यंत स्टेप बाय स्टेप अर्णव पुढे जात नाही तोपर्यंत मी बाळाचा विचार करणार नाही, असं ईश्वरीने ठरवलेलं असतं। बाळाचा विचार करणं हे काय फक्त त्यांच्या एकट्याच्या हातात आहे? मला पण ह्याच्यामध्ये विचारलं पाहिजे, माझं मत घेतलं पाहिजे। आणि आता ईश्वरीची अशी इच्छा असते की अर्णवने आधी तर तिला प्रपोज करायचं, प्रेमाची कबुली द्यायची की माझंही तुझ्यावरती प्रेम आहे आणि मग मी त्या प्रेमाचा स्वीकार करणार, मी पण सांगणार की माझं तुमच्यावरती नितांत प्रेम आहे आणि त्यानंतर मग बाळाचा विचार करायचा, असं तिने स्टेप बाय स्टेप ठरवलेलं असतं। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये अर्णवने ईश्वरीची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय हा घेतलेला असतो। ईश्वरीला कळायला पाहिजे ना की त्याचं तिच्यावरती किती प्रेम आहे। आता सांगायची गरज तर नाही, कारण त्याच्या वागण्यातून बोलण्यातून ही गोष्ट समजते, पण तरीसुद्धा ईश्वरीला वाटतं की त्याने तिला प्रपोज करावा आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये इथे अर्णवने ईश्वरीला प्रपोज करायचं ठरवलेलं असतं आणि त्याने मस्त इथे हॉटेलमध्ये पूर्णपणे सेटअप केलेला असतो, पूर्ण तयारी केलेली असते आणि एका रिसॉर्टमध्ये तो तिला प्रपोज करणार असतो। त्यासाठी संपूर्ण एक भाग त्याने स्वतःसाठी राखीव ठेवायला सांगितलेला असतो। पण प्रेक्षकांनो, ही गोष्ट जेव्हा राकेशला समजते तेव्हा राकेश म्हणतो, काहीही झालं ना तरीसुद्धा मी अर्णव ईश्वरीला एकत्र येऊ देणार नाही, त्या अर्णवला मी तिला प्रपोजच करू देणार नाही, असा राडा घालतो ना की त्यांची जी आता डेट आहे ना, रोमॅन्टिक डेट, ही पूर्णपणे खराब झाली पाहिजे। काही झालं तरी अर्णव ईश्वरी कधीच एकत्र येता कामा नये। आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीच्या रोमॅन्टिक डेटमध्ये राडा घालणाऱ्या राकेशची आता अर्णवने चांगली धुलाई केलेली असते, अर्णवने चांगलं त्याला चोपलेलं असतं आणि त्यानंतरच इथे अर्णव ईश्वरीची जी रोमॅन्टिक डेट आहे ती पूर्ण झालेली असते। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जाणार आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे मामीला कळलेलं असतं की आजीची इच्छा आहे की अर्णव ईश्वरीला बाळ व्हावं, आजीला परतुंडाचं तोंड बघायचं आहे आणि ती गोष्ट आता मामीला आवडलेली नसते, कारण मामीला आता घरामध्ये दुसरा वारस नको आहे, तिला वारस पाहिजे, पण फक्त आकाश आणि नम्रताला जे बाळ होईल ते तिला फक्त वारस हवं आहे। ईश्वरी अर्णवला जर बाळ झालं तर सगळं अटेन्शन त्यांच्याकडे जाईल आणि सगळेजण फक्त अर्णवच्या बाळाचा विचार करतील आणि हे आता मामीला नको असतं। हा अर्णव काही कमी आहे का, म्हणून आता त्याच्या बाळाचा पण विचार केला जातोय, असं मामी म्हणत असते। त्यानंतर मामीला कळतं की अर्णव ईश्वरी दोघेजण बाळाचा विचार करतायत आणि आजीने तसा शब्दही टाकलेला आहे। तेव्हा इथे वल्लरीला वाटतं की अरे देवा, आता अर्णव ईश्वरीच्या आधी नम्रताने जर बाळ जन्माला दिलं तर आधी मोठं बाळ ते असेल ना या घरातलं, म्हणजे आता जसं मोठा म्हणून अर्णवला मान सन्मान आहे तसं माझ्या नातवंडाला सुद्धा मिळेल।
खरं तरी नम्रता मला आवडत नाही, पण आता बाळाचा विषय आहे, तिच्याशी गोड बोललं पाहिजे आणि बाळाचा विचार करायला सांगायला पाहिजे. तेव्हा वल्लरी नम्रताला भेटते आणि म्हणते, बघितलंस, अगं मोठी आहेस ना तू आणि ती ईश्वरी लहान आहे. मग इथे तरी जरा काहीतरी प्रयत्न कर. बाळासाठी आता तू निर्णय घे. खरं तर इथे वल्लरीला हे बोलायचं नसतं. कारण का, तर इथे आता वल्लरीला नम्रता आणि आकाश हे एकत्र यायला नको होते. ते दोघेजण कधीच एकत्र नाही आले पाहिजे. त्यासाठी वल्लरीने मुद्दामून त्या दोघांना डेटवरती सुद्धा पाठवलेलं नसतं आणि त्याचबरोबर देवी आईच्या दर्शनाला सुद्धा पाठवलेलं नसतं. त्यांच्यामध्ये कुलदेवतेचं दर्शन घेतल्यानंतरच इथे आता कपल एकत्र राहू शकतात, नवरा बायकोप्रमाणे. पण वल्लरीने मुद्दामून इथे आकाश नम्रताला देवदर्शनापासून लांब ठेवलेलं असतं. पण आता वल्लरी स्वतः येते आणि इथे नम्रताला म्हणते, अगं आता बघितलंस ना, ती ईश्वरी बाळाचा विचार करते. ती म्हणते, हो आई, बाळाचा विचार करते, पण आम्ही अजून देवदर्शनाला सुद्धा गेलो नाही आहे. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, अरे देवा, आता काय करू मी? मला ह्या नम्रताला कधीच सून म्हणून स्वीकारायचं नव्हतं, म्हणून तर आत्तापर्यंत मी त्यांना दर्शनाला पाठवलेलं नाही आहे. पण आता माझा नाईलाज आहे. आता मला यांना देवदर्शनाला पाठवायलाच हवं. आणि तेव्हा वल्लरी म्हणते, ठीक आहे, तुम्ही उद्याच दोघेजणं देवदर्शनाला जा आणि त्यानंतर तू सुद्धा बाळाचा विचार करायचा आहे. तेव्हा नम्रताला फार आनंद होतो की चला, निदान आता आई म्हणाल्या तरी, वल्लरी म्हणाली तरी की तुम्ही देवदर्शनाला जा म्हणून. तेव्हा दुसऱ्या दिवशी आकाश आणि नम्रता देवदर्शनाला जाणार असतात आणि त्यानंतर वल्लरीने नम्रताला सांगितलेलं असतं की बाळाचा विचार करायचा. पण त्याच्या आधीच इथे आता आकाशने सांगितलेलं असतं. जेव्हा नम्रता म्हणते की ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं बाळाचा विचार करतायत, तेव्हा तो म्हणतो, अरे वा, चांगली गोष्ट आहे. आणि तेव्हा ती म्हणते, अहो पण आपण पण केलं पाहिजे ना. तेव्हा आकाश म्हणतो की आपण कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो नाही. तेव्हा ती म्हणते की नाही गेलो, पण म्हणून जायला नको का? घरामध्ये मी काय बोलायला गेले की सगळ्यांना राग येतो. तो म्हणतो, मी बोलेन घरात, तू नको काळजी करू. आणि नंतरला वल्लरीने स्वतःच परमिशन दिलेली असते. तेव्हा ती म्हणते, आई आपल्याला म्हणाल्यात की उद्या सकाळी आपण देवदर्शनाला जायचं आहे, त्यांनी सगळी तयारी करून ठेवली आहे. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे, जाऊया आपण दर्शनाला. तेव्हा ती म्हणते, आकाश, तुम्हाला आहे ना अजिबात एक्साइटमेंट नाही आहे का? तुम्हाला अजिबात असं वाटत नाही की आपल्याला देवदर्शनाला जायला भेटणार आहे, नंतर आपण हनीमूनला जाऊ शकतो, कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकतो? तेव्हा आकाश म्हणतो, हे बघ नम्रता, आता सध्या आहे ना, मी माझ्या कामावरती जरा जास्त फोकस करतो आहे. हे बघ, दादा मोठा आहे आणि ईश्वरी आणि त्याच्या लग्नाला वर्ष झालं आहे, जवळजवळ आता 2 वर्ष व्हायला येतील. ते बाळाचा विचार करतायत, ठीक आहे, आपण जरी देवदर्शनाला गेलो ना, तरीसुद्धा त्याच्या पुढे आपण जरा जास्त जायचं नाही. आपण लगेच बाळाचा विचार हा करायचा नाही. मला ते जमणार नाही आहे, कारण का सध्या मला माझ्या करिअरवर फोकस करायचा आहे. दादाने खूप महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्यावरती विश्वासाने दिलेल्या आहेत आणि मला माझ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पार पाडायच्या आहेत आणि तूसुद्धा मला त्याच्यामध्ये सपोर्ट करावा असं मला वाटतं. लगेच आपण एवढी मोठी जबाबदारी घ्यायला नको. तेव्हा नम्रता आता काहीच बोलत नाही. ती म्हणते, आधी देवदर्शनावरून येते आणि मग आकाशला कसं कन्व्हिन्स करायचं आहे ते माझ्याकडे आहे. आणि त्यानंतर ते दोघेजणं दर्शनाला जाणार असतात. तेव्हा इथे ईश्वरी अर्णव यांच्यामध्ये बोलणं सुरू असतं. तेव्हा ती म्हणत असते की सर, तुम्हाला माहिती आहे ना, अहो बाळाचा विचार कसा काय करायचा? तेव्हा अर्णव म्हणतो, मी पण तेच म्हणतोय, लगेच बाळाचा विचार कसा करायचा? आजी आणि मामा आहेत ना, त्यांना काही कामं नाही आहेत, त्यांना आता परतुंड हवं आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, पण सर लगेच कसं काय बाळाचा विचार? अर्णव म्हणतो, हो ना. ईश्वरी म्हणते, आधी आपण बोललं पाहिजे, एकमेकांवरती प्रेम आहे, एकमेकांना प्रेमाची कबुली दिली पाहिजे, त्यानंतरच आपण पुढे बाळाचा विचार करू ना. तेव्हा ते दोघेजण एकमेकांकडे बघतच बसतात आणि त्यानंतर ईश्वरी गप्पच बसते. तिला लाज वाटते. पुन्हा ती विचार करते की मी का लाजायचं? ती म्हणते, सर खरं सांगा, तुमचं माझ्यावरती प्रेम नाही आहे का? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी कधी असं म्हणालो की माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे म्हणून? तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही म्हणाला नाहीत, पण तुम्ही प्रेम आहे असं सुद्धा अजून मला सांगितलेलं नाही आहे. मग आपण बाळाचा विचार करायचा तरी कसा? आजीला मी सांगते की जर नवरा बायकोमध्ये प्रेमच नाही आहे तर मग बाळाचा विचार करायचा तरी कसा? तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा असं सांगणार आहेस का तू आजीला आता जाऊन की आपल्यामध्ये प्रेमच नाही आहे आणि ती विश्वास ठेवेल?
ती म्हणते हो मग काय, तुमचं माझ्यावरती प्रेमच नाही आहे. मग सरांना जर माझ्यावरती प्रेम नाही आहे, माझ्याबद्दल काही वाटत नाही, मग आजीला तसं सांगायला नको का? बिचाऱ्या आजींना असं वाटेल की मीच बाळाचा विचार करत नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो तू असं काही करणार नाही आहेस. आणि कोण म्हणतं माझं प्रेम नाही आहे तुझ्यावरती? तुला असं वाटतं का मी सुंदर? तेव्हा ईश्वरी म्हणते तसं दिसत तर नाही आहे. कधी बोललात का मला? एकदा तरी कधी सांगितलंत का की मी सुंदर माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून? कधीच सांगितलं नाहीत. मग मी कसा तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायचा? मग सांगायला पाहिजे ना आजीला की आमच्यामध्ये नवरा बायकोसारखं प्रेमच नाही आहे, नातंच नाही आहे. तर मग आम्ही बाळाचा विचार का करायचा, कसा करायचा? तेव्हा इथे अर्णव म्हणतो बरं बरं ठीक आहे, एवढं पण बोलायची गरज नाही आहे. ती म्हणते नाही सर, जायचं तर स्टेप बाय स्टेप जायचं. आधी प्रेमाची कबुली, त्यानंतरला मग आपण एकमेकांचं प्रेम स्वीकारायचं, मग एकमेकांवरती भरभरून प्रेम करायचं आणि मग बाळाचा विचार. चालेल ना? तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ठीक आहे चालेल. आणि मग इथे अर्णवने ईश्वरीला सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असतं. त्याने आजीला सांगितलेलं असतं की मी सिंदूरची अशी इच्छा आहे की मी तिला प्रपोज करावं ऑफिशियली. तेव्हा अंजली म्हणते काय, अजून तू तिला प्रपोज पण केलं नाही आहेस का? तो म्हणतो नाही, पण आज संध्याकाळी मी तिला रिसॉर्टमध्ये घेऊन जाणार आहे. तिथे मी तिच्यासाठी एक रिसॉर्ट बुक केला आहे. तिथे सगळी तयारी मी केलेली असेल, त्या लोकांना मी सांगितलं आहे आणि मग मी तिला ऑफिशियली तिथे प्रपोज करणार आहे. तिची इच्छा आहे तशी. तेव्हा आजी म्हणते अरे मग चांगली इच्छा आहे ना, एवढं कामामध्ये खूप दिवस घालवलेस तू, आता नाही बाबा, आता सगळं सुरळीत आहे ना, तर तिला प्रपोज करून टाक. तसे पण आकाश आणि नम्रता देवदर्शनाला गेलेत, तुमची गाडीसुद्धा पुढे जाऊ द्या. त्यानंतर इथे आता अर्णवने सगळी तयारी केली आहे. ईश्वरीबरोबर डेटवरती जायचं, तिला प्रपोज करायचं, तिच्यासाठी अंगठी खरेदी केलेली असते. तेव्हा ही गोष्ट आता वल्लरीला समजते आणि तेव्हा नेमका राकेशचा वल्लरीला फोन आलेला असतो आणि तो म्हणतो काय चाललंय तिथे मामी? तेव्हा ती म्हणते काय रे राकेश, कुठे गायब झालास रे घाबरून? तिथे बॉम्बस्फोट करणार म्हणून सांगितलंस आणि पळूनच गेलास. तेव्हा राकेश म्हणतो नंतर काय घडलं ते अर्णवने सांगितलं नाही का? त्या चिंटुकल्याने सगळी वाट लावली, ते सांगितली नाही. तेव्हा ती म्हणते अरे वाट तर लागणारच होती ना, माझे प्लॅन फ्लॉप होतात असं म्हणतोस, स्वतःचा प्लॅनही फ्लॉपच झाला ना. आता तर काय, सगळंच तुझ्या हातातून जाणार. अर्णव ईश्वरी आता एकत्र येणार आहेत. अर्णव आज ईश्वरीला रिसॉर्टमध्ये प्रपोज करणार आहे आणि त्यानंतर दोघेजणं बाळाचा विचार पण करणार आहेत, माहिती आहे तुला? तो म्हणतो काय, कुठल्या रिसॉर्टमध्ये जाणार आहेत? तेव्हा ती नाव सांगते. तो म्हणतो की जेव्हा तो प्रपोज करेल तेव्हा बाळाचा विचार होईल ना. आता बघा, जो धमाका मी तिथे करू शकलो नाही तो धमाका मी तिथे करणार आहे. काहीही झालं तरी त्यांची रोमॅन्टिक डेट मी रोमॅन्टिक होऊ देणार नाही. असा राडा घालतो ना की त्यांची सगळी वाटच लावून टाकतो. त्यानंतर रिसॉर्टमध्ये सगळी तयारी करण्यात आलेली असते. अर्णवने ईश्वरीला तिथे बोलावलेलं असतं. खूपच छान पद्धतीने तिचं स्वागत केलं जातं, तिचं वेलकम केलं जातं आणि अर्णव ईश्वरी दोघेजणं बोलत असतात. ईश्वरी म्हणते सर हे सगळं काय आहे? अर्णव म्हणतो हे सगळं तुझ्यासाठी आहे. मी तुला रोमॅन्टिक पद्धतीने प्रपोज करावं अशी इच्छा आहे ना तुझी, आज मी तेच करणार आहे. तेव्हा इथे आता अर्णव ईश्वरीला डोळे बंद करायला सांगतो आणि त्यानंतरला तो तिला टेबलच्या इथे घेऊन जातो. तिथे केक, अंगठी, गुलाबाची फुलं, बरंच काही ठेवलेलं असतं आणि त्यानंतर इथे अर्णवचं लक्ष आता एका बाजूला जातं. तेव्हा त्या ठिकाणी राकेश आलेला असतो आणि राकेश हा आता ईश्वरीवरती अटॅक करणार असतो आणि तेव्हाच प्रेक्षकांनो अर्णवचं लक्ष योग्य वेळी जातं आणि आता त्या ठिकाणी इथे जी तयारी केलेली असते, ते टेबल जे सजवलेलं असतं ते टेबल आता पूर्णपणे पाडण्याचा प्रयत्न राकेशचा असतो. पण इथे अर्णव योग्य वेळी त्याला बघतो आणि त्याला पकडतो आणि टेबल आणि तो केक तो काहीसुद्धा खराब होऊ देत नाही. त्याची कॉलर पकडतो आणि त्याला खेचत खेचत बाहेर घेऊन जातो. दोघांमध्ये हातापाई होते, पण या वेळेला अर्णव त्याला सोडत नाही. आपल्या वडिलांचा राग, त्याचबरोबर सगळ्या गोष्टींच्या आता त्याला आठवणी येतात. कसा ईश्वरीला त्रास दिला, कसा अंजलीला त्रास दिला, सगळ्या गोष्टी त्याच्या समोर येतात आणि मग तो राकेशची अशी धुलाई करतो ना की राकेश तिथे आलेला असतो राडा घालायला, वाट लावायला. पण आता अर्णवचा चोप घातल्यानंतर, चोप खाल्ल्यानंतर इथे आता राकेशला तिथे राडा करून जायचंच असतं. तो लगेचच पळून जातो. आता म्हणतो काय करायचं आहे ते करा, तमाशा झाला ना, आता यांची रोमॅन्टिक डेट खराब होणार. पण ह्या वेळेला राकेशचा प्लॅन फ्लॉप होतो.
कारण राकेश तिथून पळून गेलेला असतो. तेव्हा ईश्वरी तिथेच उभी असते. ईश्वरी आता डोळ्याची पट्टी बाजूला करते आणि म्हणते, सर काय झालं? तेव्हा इथे राकेशने जो तमाशा केला तो ईश्वरी बघते आणि म्हणते, पळून गेला का राकेश? तो म्हणतो, हो मिसिंदो, राकेश पळून गेला. तेव्हा ईश्वरी म्हणते की प्रत्येक वेळेला तुम्ही मला प्रपोज करायला जाता, काहीतरी मनातलं सांगायला जाता आणि काही ना काहीतरी घडत असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, पण या वेळेला तसं काही घडणार नाही आहे. मला माहिती आहे राकेश इथे मुद्दामून आला होता आपली रोमॅन्टिक डेट खराब करायला, पण या वेळेला तसं होणार नाही. राकेशची चांगली धुलाई केली, तो आता परत येणार नाही आणि आला तर परत मार खाईल. पण आज माझ्या मनात जे आहे ते मी तुला बोलून दाखवणारच. आणि मग अर्णव गुडघ्यावरती बसतो, तिला गुलाबाचं फूल देतो आणि तिला आय लव्ह यू मिस इंदोर असं म्हणतो. आणि आत्तापासूनच माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे, तुझ्या आधीपासून माझं तुझ्यावरती नितांत प्रेम आहे. मला कधीच लावण्याबरोबर लग्न करायचं नव्हतं, पण तू राकेशला होकार दिल्यानंतर मी तिला होकार दिला होता. पण आता मला कळलं की तू धोक्यात आहेस आणि मी ते लग्न मोडून तुझ्याबरोबर लग्न केलं, कारण मला तुला फक्त आणि फक्त सुखात बघायचं होतं आणि तू माझ्याबरोबरच जास्तीत जास्त सुखात राहशील हे सुद्धा मला माहिती होतं. अशा रीतीने त्याने आता प्रपोज केलेलं असतं आणि त्याच्या प्रेमाचा स्वीकार हा ईश्वरीने केलेला असतो आणि तिचंही त्याच्यावरती किती जास्त प्रेम आहे हे तिने सांगितलेलं असतं. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, त्यांची रोमॅन्टिक डेट ही आता राकेशने राडा घातल्यानंतर सुद्धा पूर्ण झालेली असते, कारण अर्णवने ती अजिबात रद्द होऊ दिलेली नसते. आणि अशा रीतीने राकेशचा प्लॅन फ्लॉप होतो आणि अर्णव ईश्वरीची रोमॅन्टिक डेट पूर्णत्वास जाते.